नाही, शेतातनं फोन केला. तुम्ही जरा शेतकऱ्यांना सांगा की एका वेळेला तुमच्या कमीत कमी जास्त शेंगा किती लागल्या? आता कमीत कमी 120, जास्तीत जास्त 140च्या शेंगा आहेत. ऐकलं काय की तुम्हाला हे जे उत्पन्न मिळालं त्याबद्दल तुम्ही खुश आहे? भरपूर खुश आहे सर. भरपूर खुश आहे. याच्या आधी रासायनिक मध्ये किती पोती तुमची येत होती? काय झालं सर, 6-7 गुंठ्यामध्ये, एवढ्या गुंठ्यामध्ये लिहिले 2.5 पोती. 2.5 पोती येत होते. आता किती पोती आली आहेत? आता मी 5 पोती पूर्ण वाळून ठेवलेले आहे. बर, अजून काढायचं आहे. एक पोता तर 100% सर. 2.5 पोती येणारं 7 गुंठ्यातलं उत्पन्न डायरेक्ट 7 पोत्यावर गेलं, म्हणजे गुंठ्याला 1 पोता आलंय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक. आणि आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आजही आपण एका कष्टकरी, प्रयोगशील आणि अत्यंत समाधानी शेतकऱ्याच्या शेतावर आलो आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज हा एक सधन तालुका आहे. कर्नाटकच्या सीमेला लागून असलेला हा तालुका, आणि ह्या तालुक्यातील अनेक शेतकरी हे प्रगतशील आणि प्रयोगशील आहेत. अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याच्या शेतावर आपण आलो आहोत, ज्या शेतकऱ्यानं त्याच्या शेतामध्ये विविध प्रकारचे प्रयोग केले. साधारणतः 4-6 महिन्यापूर्वी त्यांच्या ह्या गावामध्ये आपली मिशन ऑर्गॅनिकची शेतीशाळा झाली. शासकीय उपक्रमाअंतर्गत त्यांनी मला व्याख्यानासाठी बोलवलं होतं. तेव्हा इथला एक सुंदर गट आम्हाला मिळाला, जो निसर्गावर विश्वास आणि श्रद्धा ठेवणारा होता. आणि त्या गटातील आज काही प्रयोगशील शेतकरी आज इथं आलेले आहेत. आपण नंतर सगळ्यांची ओळख करून घेऊया. पण त्या शेतीशाळेमध्ये आपण ज्या पद्धतीनं लोकांना निसर्गाच्या बद्दल सांगतो आणि नैसर्गिक शेतीबद्दल ज्या गोष्टी आपण सांगतो, त्या सर्व गोष्टी ह्या शेतकऱ्यांना माहिती होत्या, पण योग्य मार्ग दिसत नव्हता. मित्रांनो, तुमच्यासारखाच आपल्या मिशन ऑर्गॅनिकच्या सहकार्यानं, मार्गदर्शनाखाली, आणि आपली जी 2च औषधं आहेत, भूसुधारक आणि अन्नपूर्णा, ज्या औषधांनी लाखो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांचं आयुष्य आणि शेतातील अनेक गोष्टी बदलण्याचं काम केलंय आपल्या दत्तगुरूंच्या कृपेनं आणि आशीर्वादानं. तसंच भूसुधारक आणि अन्नपूर्णा वापरल्यानंतर शेतामध्ये जो आमूलाग्र बदल होतो, पिकामध्ये आणि जमिनीमध्ये जो काय बदल होतो, त्याचीच एक सक्सेस स्टोरी आज आपण आपल्या ह्या कष्टकरी शेतकऱ्याच्या तोंडातून ऐकूया. आज या शेतकऱ्यांनी विविध प्रयोग केले. त्यांच्या प्रयोगाला भगवंतानं म्हणजेच निसर्गानं काय काय दान टाकलं हे आज आपण त्याच्या तोंडातून ऐकूया. या वर्षी मित्रांनो, जे निसर्गाचं थैमान चालू आहे, आज ऑक्टोबर संपत आलाय, तरीसुद्धा पाऊस थांबलेला नाही. आजही या भागामध्ये पाऊस पडला आहे. ऑलमोस्ट आता 5 ते 6 महिने झाले. 15 मे पासून निसर्ग त्याचं रौद्र रूप दाखवतोय. आणि दुर्दैवानं तुमच्यासारख्या माझ्या शेतकरी मित्रांना या निसर्गाच्या लहरीपणामुळं प्रचंड फटका बसलाय. तरीसुद्धा माझा शेतकरी हा हिंमत हारणारा नाही, आणि हा शेतकरीसुद्धा हिंमत हारलेला नाही. या निसर्गाच्या थैमानामध्ये, या अतिवृष्टीमध्ये सुद्धा आमच्या शेतकऱ्यांनी भरघोस उत्पन्न घेतलेत. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं, कुठलंही रसायन न वापरता त्याची ही सक्सेस स्टोरी आज आपण आपल्या शेतकऱ्याच्या तोंडातून ऐकूया. आपण त्यांची प्रथम ओळख करून घेऊया आणि मग चर्चा सुरू करूया. माऊली, नमस्कार. नमस्कार. तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा पहिल्यांदा शेतकऱ्यांना सांगा. माझे नाव दुंडाप्पा बाबुराव घाणवर, मुक्काम पोस्ट बस्तर बुद्रुक, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. तुम्ही माऊली मला सांगा की तुम्ही शेती किती वर्ष करता आहात? जवळजवळ नाही म्हटलं तर सर 10-12 वर्ष झाली. 10-12 वर्ष शेती करता. शेती हा तुमचा घरातून पारंपरिक चालत असलेला काम आहे. तुमचे वडील आजोबा शेतीच करत होते, तुम्ही शेतीच करताय, बरोबर? तुम्ही रसायन सोडून आता निसर्गाकडे आला आणि नैसर्गिक शेती करताय. होय होय सर, बरोबर. 100%. तुम्ही नैसर्गिक शेती किती वर्ष करताय? नैसर्गिक शेती सर मी जवळजवळ नाही म्हटलं तरी मी 10 वर्ष करत होते. करताय म्हणजे रसायन तुम्ही वापरायचं कमी करत आणलं का थांबवलं? नाही, ज्यावेळी तुमचा व्हिजिट आला त्यानंतर मी म्हणजे रासायनिक 100% बंद केलं. 100% बंद केलं. भूसुधारक, अन्नपूर्णा वापरून म्हणजे तुमचे रिझल्ट, औषध रिझल्ट बघावं म्हणून असं केलं. मित्रांनो, कमीत कमी 120 ते 140 पर्यंत शेंगा लागले. ते आपण बोलूया, सविस्तर चर्चा करूया. मित्रांनो, ह्या शेतकऱ्यांना यांच्या गावामध्ये जी शेतीशाळा झाली, त्यानंतर यांच्या विचारामध्ये जे परिवर्तन झालं,
याच्या आधी सुद्धा हा शेतकरी रसायन अत्यंत कमी वापरत होता आणि नैसर्गिक गोष्टी जास्त वापरत होता. पण जेव्हा शेतीशाळा झाली त्यानंतर त्यांना पहिल्यांदा असं वाटलं की 100% रसायन थांबवलं पाहिजे. आणि आम्ही नेहमी सांगतो मित्रांनो, तुम्ही प्रयोगशील असलं पाहिजे, तुम्ही तुमच्या शेतामध्ये प्रयोग केले पाहिजेत आणि अनुभवांती तुम्हाला कळलं पाहिजे की रसायन वापरण्याची गरज नाही. अजून सुद्धा हजारो लाखो शेतकऱ्यांना असं वाटतं, हा गैरसमज आहे मित्रांनो. प्रत्येकाला असं वाटतं की रसायनाशिवाय शेती होऊ शकत नाही. त्या सर्व शेतकऱ्यांना माझी नेहमी नम्र विनंती असते की तुम्ही 2, 5, 10 गुंठ्यावर पहिल्यांदा आम्ही जे मार्गदर्शन करतो त्याप्रमाणे नैसर्गिक पारंपरिक पद्धतीने शेती करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या की रसायनाशिवाय शेती होते का. आज ह्या बसरगे गावामध्ये जेव्हा 4-6 महिन्यापूर्वी माझी शेतीशाळा झाली, त्या शेतीशाळेतील जे माझं बोलणं होतं, जे माझं व्याख्यान होतं, त्यानंतर प्रेरित होऊन या शेतकऱ्यानं ठरवलं की यांच्या शेतामध्ये बिना रसायनाचा एक छोटा प्लॉट करायचा. बरोबर? हो की सर. त्यांनी हे ठरवल्यानंतर त्यांनी हा भुईमुगाचा आणि मिरचीचा प्लॉट, ज्या प्लॉटमध्ये आज आपण उभारलोय, हा प्लॉट बिना रसायनाचा करायचं ठरवलं. आणि अत्यंत आश्चर्याची गोष्ट, आता मी त्यांच्या घरातून आलो, त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या भगिनी मिळून हे काम करतात. आणि आज आमच्या माता माऊलींना सुद्धा मी हा प्रश्न विचारला की तुम्हाला रासायनिक शेती सोडताना भीती वाटली का? तर त्यांना वाटली नाही. आज हा शेतकरी भाग्यवान आहे, कारण त्याच्या घरातील लोकांची साथ त्याला होती, ना की विरोध. बरोबर आहे ना? बरोबर सर. घरातल्या बहिणीचा, मंडळींचा साथ असताना त्या माणसानं हा प्रयोग केला. हा किती गुंठ्याचा प्लॉट आहे सर? हे 7 गुंठ्याचा प्लॉट आहे. 7 गुंठ्याच्या प्लॉटवर आज माझ्या ह्या कष्टकरी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना धाडस केलं आणि आज भुईमुग आणि ही मिरची, संकेश्वरी मिरची केली आहे. भुईमुगाचं उत्पादन घेताना ह्या शेतकऱ्यानं जमिनीमध्ये रसायन सोडलं का? काही नाही सर, काहीही सोडलेलं नाही आहे. 100% हा प्लॉट नैसर्गिक पारंपरिक आहे. आपल्या संस्थेची जी 2च औषधं आहेत, भूसुधारक ज्यानं जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो, जमीन मऊ भुसभुशीत होते, जमिनीमध्ये बॅक्टेरियल ग्रोथ होते, त्याचा पीएच बॅलन्स वाढतो. हे मी वारंवार सांगतोय, याचा अनुभव आज ह्या शेतकऱ्याने घेतला. जमिनीमध्ये कुठलंही रसायन न देता फक्त भूसुधारकाची मात्रा यांनी दिली. तुम्ही भूसुधारक किती सोडलं 7 गुंठ्याला? 7 गुंठ्याला सर मी 2 ते 3 फवारणी आळवणी केली. आळवणी 200 लिटरची? हा, 200 लिटरची. 200 लिटरच्या 3 आळवण्या यांनी केल्या, म्हणजे 600 लिटर भूसुधारक यांनी जमिनीला सोडले 7 गुंठ्यामध्ये. मी नेहमी सांगतो गुंठ्याला 100 लिटर भूसुधारक जमिनीमध्ये गेलं पाहिजे. यांनी ते पाळलेलं आहे शेड्यूल. त्यांनी 600 लिटर सोडले, पुरेसा आहे. आणि तुम्ही अन्नपूर्णाच्या फवारण्या किती घेतल्या? अन्नपूर्णाच्या सर 5 फवारणी घेतलेल्या आहे. अन्नपूर्णाच्या 5. हा पहिला शेतकरी आहे ज्यानं संपूर्ण शेड्यूल पाळलेला आहे. व्हिडिओमध्ये अनेक शेतकरी बघितलेत. प्रत्येक जण नंतर कबूल करतो की मला काही कारणास्तव शेड्यूल पाळता आलं नाही. पण आज हा खमका शेतकरी असा भेटलाय पहिल्यांदा व्हिडिओमधला की ज्यानं आम्ही सांगितलेलं सगळं शेड्यूल पाळलंय. जमिनीमध्ये 600 लिटर भूसुधारक आणि अन्नपूर्णाच्या 5 फवारण्या त्यांनी भुईमुगाला घेतल्या. भुईमुगाचं जात कुठली आहे? वेस्टर्न आहे सर. वेस्टर्न जात आहे भुईमुगाची. वेस्टर्न प्रकारच्या जातीला तुम्ही याला बीज प्रक्रिया केली होती का? काही नाही सर, बीज प्रक्रिया केली नव्हती. ही गोष्ट राहिलेली आहे यांच्याकडनं. काहीच नाही. आता बीज प्रक्रिया केली नाही, हे टोकनलं होतं ना तुम्ही? हो, टोकन घातलेलं. टोकन घातलेलं. मला सांगा, हे भुईमुगाचं पीक किती दिवसाचं आहे? हे सर 3.5 महिन्याचं आहे. 3.5 महिन्याचं आहे. वेस्टर्न जातीचे हे भुईमुग आहे. आता यांना विचारूया, आता भुईमुग त्यांनी काढलाय थोडा, आता घरात बघून आलो मी काढलेला आणि ह्या उरलेल्या प्लॉटवर आलो. आज यांनी ऑफिसला आमचे जे सहकारी आहेत, जे कृषी अधिकारी आमचे अजित हरेर, त्यांना आज त्यांनी सकाळी व्हिडिओ आणि फोटो पाठवले. तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. का? त्याच्या तोंडातून ऐकूया. आणि मी सुद्धा एवढ्या गडबडीनं का आलो हे तुम्हाला कळेल. मित्रांनो, आज हा व्हिडिओ बघणारे जे लाखो शेतकरी आमचे आहेत महाराष्ट्रातले, सगळ्यांनी हे शांतपणे ऐका. आज यांच्या शेतामध्ये भुईमुगाला काय चमत्कार झालाय. सध्या रासायनिक पद्धतीनं करणारे भुईमुगवाले कोणत्या अडचणींना, समस्यांना तोंड देत आहेत हे मला माहिती आहे. त्यांचं उत्पन्न किती येतं हे मलाही माहिती आहे, तुम्हाला तर 100% माहिती आहे. पण आज ह्या माझ्या प्रयोगशील शेतकऱ्यानं रसायनाचा कण घातला नाही, कुठलीही फवारणी केली नाही रासायनिक, मग यांना उत्पन्न किती आलं आज ह्यांच्या तोंडातून ऐकूया. तुम्ही मला सांगा, हे जेव्हा तुम्ही भूसुधारक अन्नपूर्णाद्वारे आता हे जे भुईमुग काढलाय, तुम्हाला वाटलं होतं का पहिल्यांदा की बिना रसायनाचा, बिना खताचा उत्पन्न येईल व्यवस्थित, असं पहिल्यांदा वाटलेलं का? नाही 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 सर, नाही नाही. जरा अशी भीती वाटत होती? भीती वाटत होती. आता म्हणजे एवढे आमचे
याच्यावर रासायनिक घालून हा. आम्ही शेंगा घालत होतो आम्ही. हम्म. एवढ्या क्षेत्रामध्ये लिहिले ते 2 ते 2.5 पोती भुईमुग. तुम्ही ऐका यांचं, जेव्हा हा प्लॉट त्यांनी सुरू केला, भाषणानं प्रेरित होऊन धाडस केलं आणि प्रयोग म्हणून 7 गुंठ्यामध्ये केला, तेव्हा पहिल्यांदा सर्वांच्या प्रमाणे यांना सुद्धा मनामध्ये एक अनामिक भीती होती की मी सुरू करतोय, तर मला यश येईल का, मला शेंगा लागतील का. कारण रासायनिक मध्ये सध्या 15, 20, 25 बरोबर आहे ना माऊली? रासायनिक मध्ये 15, 20, 25 शेंगा एका वेलाला खाली लागतात. आपल्या समोर अजून शेतकरी आहेत, आपण त्यांना पण नंतर बोलूया, त्यांच्याशी पण बोलूया आपण. आज हे सगळे कष्टकरी शेतकरी सांगतायत रासायनिक प्रक्रियेमध्ये भुईमुगाला जात कुठलीही असू देत 15, 20, 25 शेंगा म्हणजे भरपूर झाल्या, असं या अनुभवी प्रयोगशील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पण आज माझ्या ह्या खंबीर शेतकऱ्यानं रसायनाशिवाय मिशन ऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनानं, तत्वानं नैसर्गिकपणे भुईमुग केला. आज तुम्ही मला सांगा, तुम्ही ह्या शेंगा मोजलेत म्हणून तुम्ही मला फोन केला. आज यांनी फोन केला शेंगा मोजून, तेव्हा माझ्या ह्या शेतकऱ्याला सुद्धा अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदात त्यानं आमच्या कार्यालयाला फोन केला आणि मी धावपळत आलो. तुम्ही सांगा, खरं सांगायचं प्रामाणिकपणे, खोटं बोलायचं नाही. आपण अध्यात्मातली माऊली लोक आहे, आपण दत्त मार्गातली आहे, कधीही खोटं बोलायचं नाही. कारण हा व्हिडिओ हजारो लाखो लोक बघणार आहेत. ओके सर. तुम्ही मला सांगा, जेव्हा तुम्ही तुमच्या मंडळींनी, तुमच्या भगिनींनी जेव्हा हे रान म्हणजे शेंगा काढायला चालू केल्या, त्यानंतर तुम्हाला जेव्हा दिसलं की शेंगा भरपूर येत आहेत, तेव्हा तुम्ही मोजले काही वेल? मोजले, लगेच मोजल्या अजितनाना सरांनी फोन केला. हो, लगेच शेतात फोन केला. तुम्ही जरा शेतकऱ्यांना सांगा की एका वेलाला तुमच्या कमीत कमी जास्त शेंगा किती लागले? आता कमीत कमी 120, जास्तीत जास्त 140च्या शेंगा आहेत. ऐकलं काय? 120 ते 140. हे पटतं का तुम्हाला? बिना रसायनाच्या 120 कमीत कमी आणि 140 शेंगा ह्या वाघानं काढल्या. ह्या वाघानं काढल्या म्हणजे यांच्या हाताला भगवंतानं ते यश दिलंय, यांच्या धाडसाला ते यश दिलंय, यांच्या विश्वासाला, यांच्या श्रद्धेला भगवंतानं हे दान त्यांच्या पदरामध्ये टाकलंय. रासायनिक शेती करणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी मित्रांना हात जोडून माझी विनंती आहे, बघा रसायनामध्ये 15, 20, 25 शेंगा येत आहेत. आज बिना रसायनाच्या ह्या माणसानं 120, 140 शेंगा काढलेत. आज मी धरणी मातेमध्ये उभा राहिलोय आणि माझा माणूस खरं बोलतोय. हातामध्ये त्याच्या शेंगा आहेत आणि त्या मोजलेल्या आहेत. आणि हे मोजल्यानंतर त्याला इतका आनंद झाला की त्यानं संस्थेला इमिजिएटमध्ये फोन केला आणि सांगितलं, मला 100+ शेंगा आलेत. त्यासाठी आम्ही धावपळत आलो. आज ह्या शेतकऱ्याला जो आनंद होतोय त्याच्यापेक्षा 1000 पटीने आनंद मला झालाय. कारण माझ्या ह्या शेतकऱ्याच्या हाताला भगवंतानं ते यश दिलंय. आज तो समाधानी आहे, आनंदी आहे. आणि आता नैसर्गिक शेती करण्यासाठी त्याचा हुरूप वाढला. कारण त्यांनी जो प्रयोग केला त्या प्रयोगाला भगवंतानं यश दिलं. तुम्ही आत्ता मला सांगा की तुम्हाला हे जे उत्पन्न मिळालं त्याबद्दल तुम्ही खुश आहे? भरपूर खुश आहे सर. भरपूर खुश आहे. याच्या आधी रासायनिक मध्ये किती पोती तुमची येत होती? काय झालं सर, 6-7 गुंठ्यामध्ये, एवढ्या गुंठ्यामध्ये लिहिले 2.5 पोती. 2.5 पोती येत होते. आता किती पोती आली आहेत? आता मी 5 पोती पूर्ण वाळून ठेवलेले आहे. बर, अजून काढायचं आहे. ऐकताय तुम्ही? गुंठ्याला 1 पोतं तर 100% सर. 7 गुंठ्यामध्ये 2-2.5 पोती ह्याच्या आधी येत होते. आता 7 गुंठ्यामध्ये 5 पोतीचा माल घरात काढला. मी बघून आलो, खाऊन आलो. अजूनही हा प्लॉट काढायचा आहे. या अनुभवी शेतकऱ्याला असं वाटतं की अजून 7 पोती म्हणजे सगळे मिळून 7 पोती तरी यायला हरकत नाही. 2.5 पोती येणारं 7 गुंठ्यातलं उत्पन्न डायरेक्ट 7 पोत्यावर गेलं, म्हणजे गुंठ्याला 1 पोतं आलंय. किती फरक पडला कळाला तुम्हाला? दुप्पटपेक्षा जास्त उत्पन्न आलंय. मी नेहमी सांगतो मित्रांनो, नैसर्गिक शेतीमध्ये उत्पन्न कमी येत नाही, नैसर्गिक शेतीमध्ये उत्पन्न वाढतं. आणि माझ्या हजारो अशा शेतकऱ्यांनी डबल उत्पन्न काढले. आज एकाची भर पडली. आजच तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी आत्ताच पेपरला आणि न्यूजमध्ये वाचलं. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना बघावं. आज तारीख किती आहे माऊली? 25 तारीख आहे. आज प्रत्येकानं आपापल्या भागातील, आज 25 ऑक्टोबर 2025, मी मुद्दाम सांगतो तारीख, प्रत्येकानं आज ऑनलाईन जाऊन बघावं किंवा प्रत्येकाचे जे न्यूजपेपर आहेत त्या वर्तमानपत्रामध्ये बातमी बघावी. काल महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांनी राजभवनामध्ये महाराष्ट्रातील माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांची कार्यशाळा घेतली. कशावर माहिती आहे? नैसर्गिक शेतीवर. गंमत आहे ना? जे काम मी गेली 10-12 वर्ष करतोय, आज शासन दरबारी आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये सुद्धा ही वेळ आलेली आहे की प्रत्येकाला आता नैसर्गिक शेती करण्याशिवाय तरणोपाय नाही. सध्याचे विद्यमान आपले राज्यपाल आहेत,
हे अतिशय शेतीबद्दल ज्ञानी आहेत, अनुभवी आहेत. आणि राज्यपालांनी काल राजभवनामध्ये आपल्या सर्व मंत्र्यांची, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं सर्वांची काल कार्यशाळा घेतली आणि नैसर्गिक शेतीमधला त्यांच्या महत्त्वाच्या गोष्टी काल सांगितल्या. अखंड महाराष्ट्रातील वर्तमानपत्रामध्ये आज बातमी आलेली आहे. आपल्याही भागामध्ये पुढारीला याला सगळ्याला बातमी आहे, तुम्ही जाऊन बघा. त्याचं कटिंग मी शेअर करतो नंतर. म्हणजे आज राज्यपालांसारखा संविधानिक 1 नंबरच्या पदावरचा माणूस सुद्धा नैसर्गिक शेती करावी म्हणून आग्रह धरतोय आणि प्रशासनातील, राजकारणातील सर्वोच्च लोकांना तो हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की सगळ्यांनी निसर्गाजवळ जावा, विषमुक्त शेती करा. आणि माननीय राज्यपालांनी हेही सांगितलंय की रासायनिक खतामुळं किती दुष्परिणाम होत आहेत, जमिनी खराब होत आहेत आणि जमिनीतून रसायनामुळे येणारं जे हुशार उत्पन्न आहे त्यामुळे तुमची माझी तब्येत बिघडती आहे. हेच काम मिशन ऑर्गॅनिक गेली 12 वर्ष श्री दत्तगुरूंच्या कृपेनं नेहमी करताय. आज आम्हाला आनंद झाला, कारण आज ही लोक सुद्धा निसर्गाकडे यायला लागली. म्हणजे राजकारणी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लोक, प्रशासकीय लोक सुद्धा आता इकडे वळायला लागलेत. आता आमच्या कामाला जास्त दुप्पट वेगानं काम करण्याचं बळ आम्हाला मिळेल. आणि असे जे माझे शेतकरी आहेत ते याच्या पुढं कधीही रासायनिक शेती करणार नाहीत. तुम्ही मला सांगा, तर तुम्हाला पुन्हा रासायनिक करायची इच्छा आहे? नाही सर, काय तुम्हाला यावर्षी ते गहू घालणार आहे मी. बर. आणि गहू कापले तुम्हाला बोलवणार. किती आत्मविश्वास आहे बघा. आता गहू घालणार आणि परत तुम्हाला बोलवणार. म्हणजे ह्या शेतकऱ्याची मानसिकता केवढी सकारात्मक झाली आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मला याचीच गरज आहे. तुम्ही मित्रांनो मनानं खचून जाऊ नका. पाऊस जास्त पडला, इतर काही प्रॉब्लेम झाले, नैसर्गिक आपत्ती आली तर माझा शेतकरी पहिल्यांदा मनानं खचतो. आणि मला वारंवार हे सांगायचं आहे की तुम्ही पहिल्यांदा मन तुमचं घट्ट करा. जसं आज माझा हा शेतकरी सांगतोय की आता मी गहू करणार आणि परत तुम्हाला बोलवणार. म्हणजे गहू केल्यानंतर त्यांना बंपर उत्पन्न येणार आहे आणि त्या प्लॉटचा व्हिडिओ घेण्यासाठी हा माणूस मला परत बोलवणार आहे. हा किती आत्मविश्वास त्याच्याकडे आहे बघा. आणि हा आत्मविश्वास हा अत्यंत मोलाचा आणि अत्यंत कामाचा आहे. तुमच्या कुठल्याही गोष्टीची सक्सेस, तुमच्या कुठल्याही गोष्टीचा फायदा हा तुमच्या विचारातून पहिल्यांदा होतो. आज या शेतकऱ्यांना हा जो विचार केलाय की मी गहू टाकणार आहे आणि तो भरघोस येणार आहे, म्हणजेच मी आत्ताच तुम्हाला सांगतो की तुम्हाला गव्हाचं सुद्धा बंपर उत्पन्न येणारच आहे. परमेश्वर तुम्हाला ती कृपादृष्टी तुमच्यावर ठेवेल. आणि जसं तुम्हाला आता हे उत्पन्न सुंदर आले भुईमुगाचं, तसं गव्हाचं पण येणार आहे. माझ्या सर्व शेतकऱ्यांना ही नम्र विनंती आहे की आज ह्या माझ्या माऊलींच्याकडनं तुम्ही समजून घ्या. त्यांनी जे धाडस केलं 2-5 गुंठ्यात का असे ना, तसा प्रयोग तुम्ही सुद्धा करा. आणि जसं ह्या वाघानं आज डबल टेबल उत्पन्न काढलंय तसं तुम्हाला सुद्धा भरपूर उत्पन्न यावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही यांच्याकडनं ती प्रेरणा घ्या. आज यांच्याबरोबर यांच्या गावातील काही प्रयोगशील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याबरोबर पण चर्चा करू. हे बघा दाणे कसे आलेत, क्लोज घे. साईज बघा त्याची. आज हा दाणा भरलेला आहे प्रचंड आणि उत्पन्न मुळामध्ये चांगलं आलंय. एक विचारायचं राहिलं तुम्हाला, ह्या प्लॉटला रोगराई कुठली आली भुईमुगाला? भुईमुगाला कुठली नाही सर. आम्ही यावेळी आम्ही भूसुधारकांनी पूर्ण काय फवारणी घेतलं, दुसरं काय करायला काय दुसरं औषध कुठलं फवारणी नाही. परत एकदा वारंवार भूसुधारक अन्नपूर्णाचं शेड्यूल जर वापरलं असेल, रोगराई नाकी बराबर. आज ह्या शेतकऱ्याला 3.5 महिन्यामध्ये प्लॉटला कुठलीही रोगराई आली नाही. बेफाम पाऊस सुरू होता, निसर्ग विरोधात होता, तरी सुद्धा प्लॉट चांगला आलाय. जर निसर्ग बरोबर असेल तर अजून किती शेंगा आल्या असत्या हे तुम्ही ह्याचा हिशोब करा. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही हे सगळं केलं तेव्हा जमिनीमध्ये तण रानाचं प्रमाण तुम्हाला काय वाटलं फरक? सर तणच उगवायने जास्त, म्हणजे जवळजवळ 70% तण कमी झालाय. पुन्हा एकदा 70% सुधारकाचा वापर जर व्यवस्थित असेल 70% तण कमी झालाय. 70% तण आलं नाही. भांगलणी खुरपणी किती वेळा केली? 1-2च सर, फक्त 1-2दा भांगलणी करावी लागली. आम्ही वारंवार सांगतो आहोत की भूसुधारकाचा वापर जर तुम्ही शेड्यूल प्रमाणे केला, गुंठ्याला 100 लिटर. एवढं पाऊस पडून सर माती बाकी आहे, कसं भुसभुशीत आहे. हे बघा, हाताला चिकटत नाही. नेहमीच सांगतो हे बघा, हाताला चिकटलीच नाही माती, चिकटणारच नाही. कारण जमिनीमध्ये बॅक्टेरिया भरपूर झालेले आहेत. भूसुधारक मधून प्रचंड बॅक्टेरिया ग्रोथ झाले. आज झाडं हिरवीगार आहेत, कुठलीही रोगराई आली नाही, उत्पन्न जास्त आलं. याचाच अर्थ तो आहे या जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे. मित्रांनो, जमीन वाचली पाहिजे. ज्या दगडासारख्या घट्ट जमिनी झालेत, 50 HP ट्रॅक्टर सुद्धा आता अडकायला लागलेत. तेव्हा वेळीच सावरा, वेळीच विचार करा, रसायन सोडा आणि निसर्गाकडे चला. मिशन ऑर्गॅनिकचं हेच म्हणणं आहे.
यांच्या बरोबर काही यांचे मित्र आलेले आहेत. साधं उदाहरण पाहिजे सर, ते भूसुधारक वापरलेलं नाही माझ्या भाऊनं. पलीकडे प्लॉट दाखवा जरा. म्हणजे ते हेंदा कसं उठायचं बघा, आणि मी ते भूसुधारक वापरले 2 पावलं पुढे सर. अजित सर बघा सांग, थांब दाखवतो एक. मित्रांनो, आता यांनी अतिशय रंजक गोष्ट सांगितली. यांच्या भावाचा प्लॉट शेजारी आहे ज्यानं भूसुधारक वापरलेलं नाही. हेंदा बघा, त्यांच्या प्लॉट मधली ढेकळं होंडे बघा तुम्ही कसे दिसतायत. हे बघा जवळ घेतो मी, दिसले. पाऊस पडलाय तरी सुद्धा हे ढेकळं फुटलेली नाही आहेत. आणि यांनी भूसुधारक वापरलेला यांचा प्लॉट जिथून त्यांनी शेंगा आता काढलेत तो शेजारी प्लॉट आहे, तो तुम्हाला दाखवतो. त्या ठिकाणी ढेकळं होंडे आलेत काय बघा. हे सर हे बघितलं प्लॉट, हा फरक बघा तुम्ही. भूसुधारक वापरल्यानंतरचा हा सुंदर प्लॉट यांचा स्वतःचा, आणि शेजारचा प्लॉट पुन्हा एकदा दाखवतो त्यांच्या भावाचा प्लॉट जिथं भूसुधारक वापरलेलं नाही तिथं ढेकळं कसे आहेत बघा, होंडे किती आहेत बघा मोठे. कळलं तुम्हाला भूसुधारकची गंमत. जमीन संपूर्ण मऊ भुसभुशीत होते आणि अतिशय पायाला सॉफ्ट लागते. आता थोडं आपण यांच्या काही मित्रमंडळी आले त्यांच्यावर चर्चा करूया. सांगा. नमस्कार, मी ज्योतिर्लिंग रामचंद्र शिंदे, राहणार बसरी बुद्रुक, तालुका जिल्हा कोल्हापूर. तुम्ही सुद्धा अन्नपूर्णा भूसुधारक वापरलंय माझ्या माहिती. ही सगळी लोक शेती शाळेला होती. हा ग्रुप आहे, मित्र आहेत सगळे. मी नेहमी सांगतो बंधुभाव असला पाहिजे. असे ग्रुप प्रत्येक गावामध्ये असले पाहिजे. आहेत. आज ह्या बसरगे गावामध्ये ही सुंदर सगळी मित्रमंडळी आहेत. आज अतिशय भावाभावासारखं समजुतीनं राहत आहेत. यांनी सुद्धा भूसुधारक अन्नपूर्णा वापरलं होतं. तुम्ही कशासाठी वापरलं होतं? मी मिरचीला आणि भाताला वापरलं होतं. जवारी मिरची आणि भाताला वापरलं. तर तुम्हाला त्याचे अनुभव काय आले? जवारी मिरची आणि संकरित मिरची. 55-31 ची मी संकरित मिरची पण केली होती. संकरित केली. 55-31 ला संकरित मिरचीला मी भूसुधारक वापरलेलं नाही वापरलं. ओके. आणि जवारी मिरची संकरित मिरचीला वापरलं. ती मिरची गेलेली मिरची म्हणजे आहे अजून शिल्लक टाईप. म्हणजे प्लॉट गेलेला. कशामुळे गेला? पाण्यामुळे, पाणी जास्त. 55-31 पूर्ण काढून टाकलं. आणि संकरित मिरची ज्याला भूसुधारक वापरलं ते अजून आहे. आता त्याचे 2 तोडे झाले. अजून पूर्णपणे म्हणजे अजून 4 महिने राहील मिरची अशीच आहे. ऐकताय का? निसर्गाच्या रौद्र रूपाला सुद्धा मात देत ह्या शेतकऱ्यानं जो प्रयोग केला, याने सुद्धा प्रयोग केलाय, बरोबर ना? हो, केला. यांचा पण प्रयोग बघा. साधारण भूसुधारक 400 लिटर सोडलेला आहे. रासायनिक प्लॉट मिरचीचा गेला पावसामध्ये आणि भूसुधारक सोडलेला म्हणजे मिशन ऑर्गॅनिकच्या तत्वानं केलेला प्लॉट अजूनही आहे. 2 तोड्या केलेत आणि अजून 4 महिने चालणार आहे. हा आत्मविश्वास. म्हणजे मग तुम्ही मला खरोखर सांगा की रासायनिक शेती वर्सेस ही नैसर्गिक शेती फायदेशीर कुठली? नैसर्गिक शेती 100% फायदेशीर आहे. आज गेलेला प्लॉट थांबला, आज शेतकऱ्याचं नुकसान वाचलेलं आहे. खर्चिक बाजू कमी वाढली. खर्चिक बाजू कमी झाली. नैसर्गिक शेतीमध्ये खर्चिक बाजू कमी येते. आपण वारंवार सांगतोय. आज ह्या सगळ्या माझ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक पद्धतीमध्ये खर्च कमी आलाय. तुम्ही अजून एक मला सगळी सांगा की रासायनिकच्या तुलनेमध्ये नैसर्गिक शेतीमध्ये शारीरिक कष्ट जास्त आहेत का कमी? कमी आहेत. 100%. म्हणजे काय होतं? भांगलन कमी लागते. बरं. आणि जमिनीचा पोत सुधारल्यामुळं जास्त वापसा चांगला असल्यामुळे नाही आपल्याला आऊत कामाला त्रास होत नाही. याचा अर्थ तुम्हाला सांगतो. जमिनीचा वापसा सुधारला म्हणजे जेव्हा भूसुधारकद्वारे जमिनीमध्ये नैसर्गिक बॅक्टेरिया जेव्हा वाढतात तेव्हा जमिनीतील मातीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे जमिनीला पाणी कमी लागतं. पाण्याची बचत ही महत्वाची आहे. राष्ट्रीय कर्तव्य आहे. पाणी वाचवलं पाहिजे आपण. दुसरं, शारीरिक कष्ट कमी म्हणजे तण रान अपेक्षा एवढं येत नाही. आत्ताच त्यांनी सांगितलं 70% आलं नाही. म्हणजे भांगलण करण्याचा प्रश्नच नाही. एखाद दुसरी भांगलण करावी लागते. जे जुनं बियाणं जे आहे आतलं त्यासाठी. पण नवीन कुठलंही रान तण आलं नाही म्हणजे भांगलणीसाठीचे मजूर कमी झाले आणि माझ्या ह्या सगळ्या शेतकरी मित्रांना उत्पादन खर्च कमी आला. बरोबर ना? 100%. तुम्हाला काय अनुभव आलाय? तुम्ही केलंय? नाही, मी रासायनिकच केलाय तुम्ही. बरं, आता तुमचा रासायनिकचा अनुभव सांगा. ऊस आहे. असू दे की. तुम्ही रासायनिक ऊस आता करताय. कुठल्या जातीचा ऊस आहे? 86-32. बरं. ऊसाची वाढ कशी आहे सध्या? वाढ जरा कमी आहे. यंदा पावसाच्या प्रॉब्लेममुळे ऊस उत्पादकांना जोरात मार बसलाय. आज माझे हे शेतकरी मित्र आहेत, हे सध्या रासायनिकच करतायत. त्याच्या तोंडातून ऐकताय तुम्ही. आज रासायनिक करतायत. पावसामुळे ऊसाची वाढ झालेली नाही, कमी आहे. किती पेराला ऊस आहे आता? 13-14 कांडी आहे. किती महिन्यात? 10 महिन्यात. 13-14 कांडी आहे 10 महिन्यात.
तुम्ही मागचे आपले व्हिडिओ बघितलेत, 10 महिन्याचे आपले व्हिडिओ 25-30 पेराच्या पुढे गेलेत बिना खताचे असल्याच पावसामध्ये. परवा तुम्ही सुरूरचा चव्हाणांचा व्हिडिओ बघितला, कुठे किती पेरे गेले. असू देत, ह्या मित्रांना आज त्यांच्या मित्रांच्या परिवाराचा प्रयोग बघितले, त्यांच्याच गावातले आहेत. आता त्यांना त्याचं महत्त्व कळालंय. कदाचित भविष्यामध्ये तुम्ही भविष्यामध्ये ते नैसर्गिक शेती करणार, खोडव्याला चालू करणार आहेत. आता तुम्हाला पुढच्या वर्षी गंमत कळेल की तुम्हाला उत्पादन खर्च कमी किती येतो आणि मुळामध्ये ऊसाची वाढ नैसर्गिकरित्या किती होते. ऊस हे गवतवर्गीय आहे माऊली, त्याला फार काय करायचं नसतं. वातावरण जे आहे ना, वातावरणातलं तापणारं ऊन आणि वातावरणातली एक एनर्जी, जी कॉस्मिक एनर्जी, वैश्विक शक्ती आपण म्हणतो, तीच ताकद तुमच्या ऊसाला वाढवत असते. आपण तिथं फार काय करायचं नसतं, कारण ते गवतवर्गीय आहे. आज ह्या माझ्या शेतकरी मित्राला दाहक अनुभव आलाय. रासायनिकमध्ये ऊसाची वाढ झालेली नाही, कारण सतत थंडावा आहे, गारवा आहे, प्रचंड पाऊस पडलाय. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न ह्या वर्षी येणार नाही. तरी सुद्धा हा माझा मित्र खचणार नाही. पुढच्या वर्षी मिशन ऑर्गॅनिकच्या तंत्रानं खोडव्याला ते प्रयोग करणार आहेत. तुम्ही 100% प्रयोग करा, आमचं मार्गदर्शन आहे. जसे हे मित्रमंडळ आहे तसे तुम्ही पण आमच्यावर आहे. तुमचं नाव सांगा. राजचंद्र मारुती. तुम्ही काय काय करता? मी शेती करतोय. शेतामध्ये काय काय करता? मिरची, शेंगा. बर बर बर. हायब्रिड. तुमचे अनुभव काय आहेत रासायनिकचे? रासायनिक कमी, जास्तीत जास्त ऑर्गॅनिक. तुम्ही सेंद्रिय ऑर्गॅनिकच करता? ऑर्गॅनिक. पण तुम्हाला ऑर्गॅनिक करावं असं का वाटलं पहिल्यापासून? मी थोडं 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 करत 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 आता 15 वर्ष झालं मी ऑर्गॅनिक करतो. अरे वा, बघितलं. पहिल्यांदा आम्ही 50% केलं, त्याच्यानंतर थोडं थोडं वाढवत आता पूर्ण तुम्ही विचार आला. पण तुम्हाला रासायनिक तुलनेमध्ये नैसर्गिक ऑर्गॅनिकचा फरक काय, स्वतःला तुमचा अनुभव काय आहे? उत्पादन चांगलं येतं आणि चवीला, ह्याला आपलं उत्पन्नाला जास्त वाढते. बरोबर. याही शेतकऱ्यांचा तो अनुभव आहे. मी नेहमी सांगतो की गैरसमज डोक्यातला काढा. नैसर्गिक म्हणजे सेंद्रिय करताना उत्पन्न घटतंय हा अपप्रचार रासायनिकवाले करतात, तसं काही नाही आहे. आज ह्या माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना जे नैसर्गिक करतायत प्रत्येकाला उत्पन्न वाढून गेलंय. ह्या वाघानं डबल टिबलच शेंगा काढलेत. मग कुठलं नुकसान आणि कुठलं काय? आज इथं अजून एक आमचा वाघ मागं, त्याकडे जरा द्या. इथे पुढे बाळ जरा. तुझं नाव सांग. माझं ओंकार शिवाजी चौगुले. ओंकार चौगुले हा मला त्या शेती शाळेमध्ये भेटला आणि माझ्या नजरेत भरलेला माणूस. कारण वय बघा, मुलग्याचं लहान आहे. लग्न झालं बाळा तुझं? अजून लग्न झालेलं नाही, वाटत नाही चेहऱ्याकडे बघून, पण अजून लहान आहे तो. पण ह्या वयात सुद्धा तो नैसर्गिक शेती करतो. माझ्या मनात भरण्याचं कारण त्या मित्राला माझ्या निसर्गाची ताकद माहिती आहे. तो फक्त भाजीपाला एक्सपर्ट माणूस आहे त्यांच्या गावातला. तो सतत भाजीपालाच करतो 12 महिने. तू मला सांग, भाजीपाला तू नैसर्गिक करत असताना तुझं उत्पन्न कमी झालं का वाढलं? वाढलं, भरपूर वाढलं. याचं पण वाढलंय. आणि तुला दरामध्ये फरक मिळतोय सध्या? मिळतोय. क्वालिटी एक नंबर आहे. मिरची, ढबू वगैरे क्वालिटी एक नंबर. बघितला? मार्केटला जायला माल गाडीच्या पाटण्या येत होते व्यापारी. याचा अनुभव ऐकताय तुम्ही? हा जितक्या क्वालिटीनं माल काढतोय नैसर्गिक पद्धतीनं, याच्या गाडीच्या पाठून व्यापारी येतात. म्हणजे मी नेहमी सांगतो की तुम्ही दर्जेदार उत्पन्न घेतल्यानंतर मालाच्या विक्रीची चिंता करण्याची गरज नाही. आज मार्केटमध्ये क्वालिटी माल हवा आहे, पण क्वालिटीचा माल काढणारे शेतकरी कमी आहेत. नशिबानं आणि भगवंताच्या कृपेनं, आमच्या दत्तगुरूंच्या कृपेनं मला अशी जी माझ्याबरोबर काम करणारे, नैसर्गिक शेती करणारे जे प्रयोगशील शेतकरी भेटलेत, हे सगळ्या शेतकऱ्यांना कधीही माल विक्रीची चिंता नाही. कारण मालच एवढा खणखणीत आहे की त्यांच्या मालाला उठाव आहे. आत्ताच मी यांच्या शेंगा बघता क्षणी यांना सांगितलं की त्याचं बियाणं करा. कारण ऑलरेडी आमच्या कार्यालयामध्ये, ऑफिसला अनेक शेतकऱ्यांनी बियाणं पाहिजे म्हणून मागणी नोंदवलेली आहे. आणि ह्यांच्या समोरच मी फोन केले लोकांना की बियाणं आहे, घेऊन जावा. आपण मित्रांनो सगळे शेतकरी मिळून एक व्हायला पाहिजे, एक संघ व्हायला पाहिजे. आपण एकाच कुटुंबातले आहोत. विश्वबंधुत्वता ही महत्त्वाची आहे. वसुधैव कुटुंबकम. एकमेकाची दुःख आपण जाणून घेतली पाहिजेत, एकमेकाला साथ दिली पाहिजे आणि एकमेकाच्या सर्व गोष्टीमध्ये एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. आज यांचं बियाणं विदर्भ मराठवाड्यामध्ये जाणार आहे. आणि गंमत सांगतो, आपले शेतकरी हे महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये आहेत. प्रत्येकाची बियाणी प्रत्येकाकडे जात आहेत. जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून जात आहेत. किती सुंदर आहे आज हे. आणि हाच वारसा तुम्ही आम्ही जपला पाहिजे. आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. नेहमीप्रमाणे मी दत्तगुरूंना विनंती करतो, त्यांना आवाहन करतो की माझ्या ह्या सगळ्या शेतकरी मित्रांच्या तब्येती चांगल्या राहू देत, त्यांचं आरोग्य चांगलं राहू देत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या हाताला यश येऊ दे. ते जे प्रयोग करतायत त्या प्रत्येक प्रयोगाला महाराजांचा आशीर्वाद असू देत. त्या सर्वांना भरभरून उत्पन्न येऊ देत. आणि माझा प्रत्येक शेतकरी मित्र
काम करणारा सुद्धा आणि बघणारे सुद्धा माझे लाखो शेतकरी हे त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदानं समाधानानं राहू देत, ही माझ्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. नमस्कार. नाही थांबत नाही ते भूसोलाची गंमत आहे जो पहिल्यापासून आम्हाला ते माहितीच आहे ते.